आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत। मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीनं आज माणगाव बंदची हाक दिली आहे। जनाक्रोश समितीचं 5 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचा शब्द दिला, मात्र बैठक रद्द केली आहे, असा आरोप जनाक्रोश समितीच्या काही आंदोलकांकडूनच केला जातोय। माणगाव व्यापारी असोसिएशननं यावेळेस प्रशासनाचा निषेध करत जनाक्रोश समितीला पाठिंबा देखील जाहीर केला आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेच्या विरोधात माणगाव बंदची हाक देण्यात आली आहे। तसेच माणगावमध्ये दुपारी मोर्चा देखील काढला जाईल। या संदर्भात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मेहबूब, आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था आणि या विरोधातच जनाक्रोश समितीनं माणगाव बंदची हाक दिली आहे। कशा पद्धतीने बंदला प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही खबरदारी घेतली जाते का, शिवाय प्रशासनाकडून काही चर्चा करण्यात आली आहे का? गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा हायवेची जी दुरावस्था झालेली आहे व वारंवार नागरिकांकडून, पत्रकारांकडून व विविध संघटनांकडून गेली 17 वर्ष याच्यावर मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको करूनही रस्त्याकडे दुरावस्था प्रशासन लक्ष देत नाहीये आणि त्या विरोधात मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीने 15 ऑगस्ट पासून माणगाव येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं व 16 ऑगस्टलाच माणगाव पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणेरे विद्यापीठाच्या कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित होते। त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत व जिल्ह्यातील मंत्री आदित्य तटकरे उपस्थित राहून सुद्धा इथे 12 किलोमीटरवर चाललेल्या मुंबई गोवा हायवेच्या या जनाक्रोश समितीच्या उपोषणाला त्यांनी भेट दिली नाही। त्याचा राग या समितीच्या मनामध्ये होताच होता। परंतु 16 तारखेला म्हणजे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आमदार भरत गोगावले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली, व्हिडिओ कॉलवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिली व तेव्हा 19 तारखेला 5 वाजता तुम्ही सह्याद्री अतिथीवर या संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना बोलून घेतो व कायमचा तोडगा काढू असं मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवर 7 मिनिटं 7 सेकंद चर्चा करत आश्वासन दिलं होतं। परंतु काल 19 तारीख असताना सकाळी अचानक निरोप आला की अचानक बैठक रद्द करण्यात आली। त्याचा राग या जनाक्रोश समितीसह मुंबई गोवा हायवे व रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमधील नागरिकांमध्ये आहे व याच पाठिंबा देत माणगाव व्यापारी संघटनेनेही आज पाठिंबा दिलेला आहे व कडकडीत सकाळपासून बंद ठेवलेलं आहे। येथील जनाक्रोश समिती ही 12 वाजता निदर्शन मोर्चा काढण्यात येणार आहे व आज माणगाव मधून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवेवर मोठं निदर्शन होणार आहे। सर्व संघटनांनी, रिक्षा संघटना असो व इतर सर्व संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। अगदीच, त्यामुळे दुपारी काय होतं हे पाहावं लागणार आहे। मेहबूब, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।